वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स। महाराष्ट्र राज्यामधील संपूर्ण भारत देशामधील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी एक सर्वात महत्त्वाचा संदेश। वास्तविक पाहता नीट यूजी 2026 ची प्रक्रिया ऑल इंडिया कोट्या MCC मधून MBBS BDS त्याचबरोबर महाराष्ट्र CET सेल मार्फत MBBS BDS चं रजिस्ट्रेशन साठीची आज 12 ऑगस्ट 2026 ला संध्याकाळपर्यंत मुदत संपते आणि अगदी लगेचच एक नोटिफिकेशन आपल्याला सर्वांना आलेलं आहे। या नोटिफिकेशनच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे। ते म्हणजे तेलंगणा राज्यामधील ओपन स्टेट्ससाठी म्हणजेच कॅटेगरी B कॅटेगरी C साठी ॲडमिशनसाठीची प्रोसेसचे नोटिफिकेशन KNRUHS काळोजी नारायण राव युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस यामधून वरंगळ या ठिकाणी असणाऱ्या तेलंगणा राज्यामधील युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशनसाठीचे दोन प्रकारे नोटिफिकेशन निघतात। एकतर पाठीमागच्या 4-5 दिवसापूर्वी तेलंगणा राज्यामधील कॅटेगरी A म्हणजेच ज्यांचं डोमिसाईल तेलंगणा राज्यामधील आहे म्हणजेच हैदराबाद आणि त्या परिसरातील आहेत अशा विद्यार्थ्यांच्यासाठी कॉम्पिटंट अथॉरिटी असं नाव आहे। ह्या कॉम्पिटंट अथॉरिटीचं रजिस्ट्रेशनची प्रोसेस संपून त्यांची एक कॉमन मेरिट लिस्ट आलेली आहे। आता आपण या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट विषय घेतो आहे तो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये 95,000पेक्षा कमी रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ओपन स्टेट्समधून इतर राज्यामधल्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये जवळपास 11,55,000 एवढी फीज असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जी तेलंगणा काउन्सिलिंग आहे ती सुरू झालेली आहे। कॅटेगरी B त्याला आपण कॅट B किंबहुना कॅट C असं म्हणतो। कॅट B म्हणजे एकंदरीत संपूर्ण तेलंगणा राज्यामध्ये 100% सीट्सपैकी 50% सीट हे कॅटेगरी A मध्ये येतात। कॅटेगरी A म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं डोमिसाईल हे तेलंगणा राज्यामधलं आहे आणि त्यांचं शिक्षण कमीत कमी 4 ते 6 वर्ष तेलंगणा राज्यामध्ये झालंय अशा विद्यार्थ्यांसाठी कॉम्पिटंट अथॉरिटीतर्फे काळोजी नारायण राव युनिव्हर्सिटी वरंगळ तेलंगणा याच्या मार्फत जवळपास 50% एवढे सीट्स भरले जातात। राहिलेल्या 50%पैकी 35% म्हणजे 35% एवढे सीट कॅट B मधून भरले जातात। कॅट B मध्ये आपल्याला ओपन स्टेट्समधून संपूर्ण भारत देशामधील असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे एक ओपन विंडो आहे, त्याला ओपन स्टेट्स असं म्हणतो किंवा आपण ऑल इंडिया कोटा असं सुद्धा साध्या भाषेत म्हणता येऊ शकतं। परंतु ऑल इंडिया कोटा हा प्रकार तुम्हाला कन्फ्युजन बनतो त्यामुळे आपण याला ओपन स्टेट काउन्सिलिंग असं म्हणूया। तर ओपन स्टेट काउन्सिलिंगमधून कॅटेगरी B साठी मेरिट बेसिसवरती फक्त संपूर्ण राज्यामध्ये असणाऱ्या 29 MBBS प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये खरं तर या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या डीम्ड कॉलेजेसचा संबंध नाही। प्रायव्हेट कॉलेज काळोजी नारायण राव युनिव्हर्सिटी ज्या पद्धतीने महाराष्ट्र राज्यामध्ये MUHS महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस आहे त्याच पद्धतीनं तेलंगणा राज्यामध्ये मात्र आपल्या सर्वांना KNRUHS म्हणजे काळोजी नारायण राव युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस आहे। या ठिकाणी आपल्याला ओपन स्टेट्समधून आपल्याला 35% एवढे सीट्स भरले जातात। म्हणजेच ज्या कॉलेजमध्ये 150 सीट्स आहेत त्यापैकी 75 सीट्स हे कॅट A मधून भरले जातात आणि राहिलेल्या 75 पैकी 52 एवढे सीट्स आपल्याला कॅट C साठी कॅट B साठी भरले जातात आणि राहिलेले 23 एवढे सीट्स आपल्याला कॅट C मधून NRI कोट्यामधून आपल्याला भरावे लागत असतात। कॅटेगरी B मधून ज्या विद्यार्थ्यांना जवळपास 450 पेक्षा जास्त मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना 29 कॉलेज मेडिकल प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जवळपास 11,55,000 सर्व कॉलेजेसची फीज आहे। बऱ्यापैकी एकच कॉलेज असं आहे की निलिमा एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे याचं सुद्धा याच्यामधून रजिस्ट्रेशन होतं आणि कॅटेगरी B मधून 120 सीट्स एवढे उपलब्ध आहेत। नाहीतर बाकीच्या सर्व 28 कॉलेजेसमध्ये ह्या 35% म्हणजेच 52 एवढे सीट्स जे 150 पैकी 52 म्हणजे 52 एवढे सीट्स आपल्याला कॅट B साठी येतात। परंतु त्याचं 2021 पासून डिव्हिजन करण्यात आलेलं आहे जे 35% मधले 35%मधील 52 सीट्समध्ये 15% हे ऑल फॉर इंडिया ऑल इंडियासाठी आहे म्हणजेच जवळपास 5.25% एवढे सीट्स उपलब्ध राहतात। म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये 8 किंवा 9 एवढे सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत आणि राहिलेले जे सीट्स आहेत समजा 52 सीट्सपैकी 8 सीट्स सोडले तर जवळपास 44 एवढे सीट्स हे 1155 भरून आपल्याला कॅट B मधून
त्यांच्या राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतात. म्हणजे आपल्याला कॅटेगरी बी मधून आपल्याला जवळपास 8 ते 9 सीट्स प्रत्येक राज्यामध्ये, 250 सीट्स असेल तर त्या ठिकाणी वाढतील, 12 सीट्स राहतील, 200 असतील तर त्या ठिकाणी सुद्धा सीट्स वाढतील, आपल्याला 11 सीट्स राहतील. परंतु एक निलिमा नावाची एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे, या ठिकाणी मात्र 150 पैकी 30 एवढे सीट्स आपल्याला कॅटेगरी ए मधून कॉम्पिटंट अथॉरिटीसाठी भरले जातात आणि कॅटेगरी बी मधून मात्र या ठिकाणी जवळपास 120 एवढे सीट्स भरले जातात. 120 सीट्स भरले जातात. त्यामुळं या ठिकाणी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला बऱ्यापैकी मेरिट 450 पर्यंत येत असतं. ज्या विद्यार्थ्यांना तेलंगणा राज्यामध्ये पाठीमागच्या भरपूर व्हिडिओमध्ये आपण इन्फॉर्मेशन सांगण्याचा प्रयत्न केलाय. तेलंगणा राज्यामधून आपल्याला जर कॅटेगरी बी मधून ॲडमिशन घ्यायचं असेल ओपन स्टेट्समधून, तर असे विद्यार्थी आता सुद्धा आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये येऊ शकतात. त्यांच्यासाठी आपल्याला 10,000 एवढी फीज आपल्याला काउन्सिलिंग फीज आहे. समजा या काउन्सिलिंग फीजमधून आपल्याला त्यामध्ये लागणारं सर्व म्हणजे स्टडी सर्टिफिकेट्स, इक्विव्हॅलन्सी सर्टिफिकेट, मायग्रेशन सर्टिफिकेट या सर्व गोष्टीबद्दल गायडन्स करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस सुरू झाली. आज आपण हा सांगण्याचा उद्देश असा आहे की काळोजी नारायणराव युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस वरंगळ यामध्ये नीट UG 2026-27 साठी जी एक नोटिफिकेशन निघाले, या नोटिफिकेशनसाठी आपल्याला इलिजिबल क्रायटेरिया किती आहे तर 50% म्हणजेच ज्या विद्यार्थी ओपन आणि EWS आहेत आणि सेंट्रलमधून EWS मधून फॉर्म भरलेला आहे किंवा ओपनमधून किंवा अनरिझर्वडमधून भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी 213 मार्क्स असतील तरी तुम्ही इकडे रजिस्ट्रेशन करू शकता. परंतु जर सेंट्रलचं OBC सर्टिफिकेट किंवा SC ST सर्टिफिकेट असेल तर मात्र PWD साठी आहे आणि SC ST आणि OBC कॅटेगरीसाठी मात्र या ठिकाणी 40% म्हणजे 177 स्कोर असेल तरी सुद्धा आपल्याला ओपन स्टेट्समधून यामध्ये जाता येऊ शकतं. वास्तविक पाहता ओपन स्टेट्समध्ये असलेल्या संपूर्ण भारत देशामधील 16 राज्यापैकी तेलंगणा या राज्यामध्येच असं एक सिच्युएशन आहे की तुम्हाला कॅटेगरीमध्ये 177 असेल तरी सुद्धा त्या राज्यामध्ये आपल्याला जाता येऊ शकतं. उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला अशा पद्धतीने जाता येत नाही. याची जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे. ह्यासाठीची वेबसाईट ही ह्या वेबसाईटवरती आपण tspvmadm.tsche या वेबसाईटवरती जाऊन 13/8/2026 सकाळी 6 वाजल्यापासून ते 20/8/2006 पर्यंतच्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 2026च्या म्हणजे 13 पासून ते 22 पर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशनची प्रोसेस ओपन स्टेट्समधून आपल्याला करता येऊ शकते. तर असे विद्यार्थी आपल्याकडे जॉईन होऊ शकतात. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा टॉपिक ह्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. इलिजिबिलिटी क्रायटेरियाच्या संदर्भामध्ये हे सर्व इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला देणार आहे. मराठीमधून हे सर्व गोष्टी आपल्या व्हिडिओच्या आपल्या मेसेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सर्व आपल्या पेड ग्रुपमध्ये विद्यार्थ्यांना देत आहे. त्याचबरोबर ते कॉम्पिटंट अथॉरिटी सोडून आपल्यासाठी ओपन स्टेट्समधून असलेल्या प्रोसेससाठी जे गोष्ट आहे ते रजिस्ट्रेशन अँड प्रोसेसिंग फी पेड वन्स विल नॉट बी रिफंडेबल कॅन ॲडजस्टेबल टू द फर्दर डेट. म्हणजे एकदा तुम्ही रजिस्ट्रेशन फी भरली तर ते तुम्हाला परत मिळणार नाही असं पण म्हटलं जातं. या ठिकाणी कसल्याही प्रकारचं डिपॉझिट नाही आणि त्याची फीज जी आहे ती फीज मात्र आपल्याला 12,000 रुपये एवढी 2025 मध्ये होते, यावर्षी सुद्धा तेवढीच आहे. त्याचबरोबर यासाठी लागणारे डॉक्युमेंट्सची यादी आणि 500 KB पेक्षा कमी असलेलं साईजमध्ये जवळपास हे सगळे 15 डॉक्युमेंट्स आपल्याला लागत असतात. हे सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला देणार आहे. त्याबरोबर नंतर आता आपण यामध्ये पाहणार आहे त्यामध्ये कॅटेगरी बी बद्दल जे पाहिलं त्यामध्ये कॅटेगरी सी मध्ये मात्र आपल्याला इन्फॉर्मेशन देण्यासाठी आलोय. ते म्हणजे कॅटेगरी सी मध्ये 15% सीट्स आहेत, म्हणजे 150 पैकी जवळपास आपल्याला या ठिकाणी 23 सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत. यासाठी मात्र NRI डॉक्युमेंट्स लागतात आणि त्याच्यासाठीचे OCI कार्ड, POI कार्ड असणाऱ्या PIO कार्ड असणाऱ्या किंवा जे स्पॉन्सर्स असतात म्हणजे स्पॉन्सर किंवा NRI फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री अशा विद्यार्थ्यांसाठी गायडन्स म्हणजे अशा विद्यार्थ्यांसाठी स्पॉन्सरच्या माध्यमातून आपल्याला NRI कोट्यामधून कॅटेगरी सी मधील ॲडमिशन आपल्याला घेता येऊ शकते. 117 किंवा जास्त OBC सेंट्रल असेल आणि SC ST असेल तर 177 पेक्षा जास्त मार्क्स असतील तरी विद्यार्थ्यांना तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला अप्लाय करता येऊ शकतं. जे आपल्याला ही कॅटेगरीचं मॅनेजमेंट कोट्यामध्ये सुद्धा इतर राज्यामध्ये आपल्याला जाता येऊ शकत नाही. एक दुसरी गोष्ट ज्यांचं 213 पेक्षा जास्त मार्क्स आहेत असे विद्यार्थी सुद्धा कॅटेगरी सी मधून आपल्याला NRI कोट्यामधून ॲडमिशन आपल्याला घेता येऊ शकतं.
बऱ्यापैकी या संदर्भातलं सर्व इत्थंभूत इन्फॉर्मेशन आम्ही सगळं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये यायचं आहे, NRI मधील गायडन्स पाहिजे असेल, कॅटेगरी सी मधील विद्यार्थ्यांचं गायडन्स पाहिजे असेल, तर अशा प्रकारच्या सर्व गोष्टी आपल्या माध्यमातून उपलब्ध आहेत. त्यामुळं जवळपास तेलंगणामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर करिअर मेकिंग गायडन्सशी संपर्क करावाच लागतो, अशा प्रकारचा एक समज होत गेलेला आहे. बऱ्यापैकी आजपर्यंत प्रत्येक कॉलेजमध्ये 2021 पर्यंत अगदी 30-35 विद्यार्थी एका कॉलेजमध्ये असायचे. आता तो सुद्धा सध्या जसं त्यांनी म्हणजे जे काही तेलंगणा राज्याने त्याची स्ट्रॅटेजी बदलल्यामुळं जवळपास 5.25% एवढे सीट्स आपल्याला तेलंगणा राज्यामध्ये उपलब्ध आहेत. कॅटेगरी सी मध्ये मात्र जवळपास 15% आहेत. परंतु ह्या 15%मध्ये 90% आपले महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत. आपण ह्यामध्ये उद्यापासून रजिस्ट्रेशन NRI कोट्यामधून किंवा मॅनेजमेंट कोट्यामधून किंवा मेरिट कोट्यामधून ओपन स्टेट्समधले खूप सारे रजिस्ट्रेशन सुरू झालेत. आपल्या सर्वांना याच्यामध्ये यायचं असेल आणि 177 पेक्षा जास्त सेंट्रल OBC आणि SC ST असेल तर आपल्याला 100% संपर्क करू शकता आणि आमच्या ऑफिसला भेट द्यावी लागते, एवढं लक्षात घ्या. त्याचबरोबर 213 पेक्षा जास्त मार्क ओपन कॅटेगरीज असतील तरी सुद्धा तुमचं ॲडमिशन होऊ शकतं. एवढंच या निमित्तानं सांगून या ठिकाणी PGC सुद्धा ॲडमिशन आपण केलेले आहेत. बऱ्यापैकी PGC या ठिकाणी ॲडमिशन्स उपलब्ध आहेत. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तेलंगणा राज्यामधील काळोजी नारायण राव युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस तेलंगणा वरंगळ या ठिकाणच्या संपूर्ण इत्थंभूत प्रोसेस सुरू झालेली आहे. या संदर्भातलं रजिस्ट्रेशन, त्यामध्ये असलेलं सीट डिस्ट्रीब्युशन, सीट मॅट्रिक्स, त्याच्यामध्ये ॲडमिशन प्रोसेसमधील सर्व छोटे छोटे बारकावे या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला देण्याचा जो प्रयत्न केला आहे तो आवडला तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या नंबरवरती पेड काउन्सिलिंग फॉर तेलंगणा असं लिहिलं तर मी तुम्हाला डिटेल्स सगळं पाठवेल. एकदा तुम्ही डिटेल्स पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला फोन करत नाही, किंवा एखादा तुम्ही आमच्या नंबरवर पेड काउन्सिलिंग लिहिलं किंवा फोन केला आणि तुम्ही डिटेल्स पाठवलं तर आमचं जे पेड काउन्सिलिंगचा प्रोग्राम आहे मी तुम्हाला पाठवतो, त्यानंतर तुम्ही काय झालं आम्ही विचारत नाही. असे जवळपास हजारो विद्यार्थी असतात. तुम्हाला स्वतःलाच संपर्क करावा लागतं, कारण ही आमची सिस्टम आहे ती ऑथेंटिक सिस्टम आहे. कसल्याही प्रकारचे तुम्हाला पाठीमागून फोन करणारी नाही. एकदा तुम्ही आपल्या सिस्टममध्ये आला तर अशा प्रकारच्या हजारो MBBS ॲडमिशन्स कंप्लीट करण्याचा सिलसिला आम्ही कंप्लीट केला. आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना MBBS त्याचबरोबर समकक्ष असणाऱ्या सर्व मेडिकल सायन्सेसच्या एज्युकेशनमध्ये ज्या विद्यार्थ्याला ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे, जस्ट इलिजिबल पासून ते 720 पर्यंत असणारा सर्व विद्यार्थ्यांसाठी गायडन्सची सिरीज चालू ठेवावी असं वाटत असेल तर आजपर्यंत मी जर समजा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित काहीतरी आपण चुकतोय. आपल्या डोर स्टेपपर्यंत प्रत्येक गोष्ट येण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये सुद्धा येऊ शकता. एवढंच या निमित्ताने सांगून आपल्या सर्वांना तुमच्या मनातील इच्छा असणाऱ्या आकांक्षा पूर्ण व्हाव्यात एवढीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद. जय